नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काटा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी आज एक महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट घेऊन आलेलो आहे विद्यार्थ्यांसाठी। या ठिकाणी हिंगोलीमध्ये या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत रोजगार विभागाकडून। या ठिकाणी 360 पदांच्या या जागा आहेत। या जागेसाठी कोण कोण पात्र आहे, कोणत्या कोणत्या पदासाठी या जागा आहेत, कोणते कोणते विद्यार्थी या ठिकाणी याला अप्लाय करू शकतात, तसेच अप्लाय करायची पद्धत काय आहे, ऑनलाईन मध्ये कसं अप्लाय करायचं मी सगळं सांगणार आहे। लक्षात घ्या, याच्यासाठी कोणतीही परीक्षा नाहीये, फक्त मुलाखत आहे। तुमचं जे एज्युकेशन झालेलं असेल ते एज्युकेशन घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जायचंय असलेल्या डेटमध्ये, त्या डेटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे फक्त। आणि इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर तुमचं सिलेक्शन होणार का नाही त्याची लिस्ट लागणार। ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे सर्व राहणार आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यासाठी आहे, पण कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात, इतर करू शकतात का नाही हे सुद्धा दाखवणार आहे। आणि तुम्हाला याला अप्लाय कसं करायचं याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर शेवटी मी दाखवणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला समजणार नाही। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहतात। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा 360 पदांच्या जागा आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याकडून या ठिकाणी रोजगार मेळावा या ठिकाणी घेण्यात येत आहे। जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर हिंगोली व तोष्णीवाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने। ठीक आहे, तर या दोन्ही या ठिकाणी मिळून घेतलेला आहे। या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या ठिकाणी नाव आहे। कधी होणार आहे? या ठिकाणी 21 ऑगस्ट 2025 ला होणार आहे। सकाळी 10 वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे। स्थळ दिलेलं आहे तोष्णीवाल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सेनगाव, तालुका सेनगाव येतो, जिल्हा हिंगोली। या ठिकाणी तुम्हाला जायचंय विद्यार्थ्यांना जे या ठिकाणी इच्छुक असतील। खाली बघूया, फक्त मुलाखत असणार आहे। लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम नाहीये कसल्याही प्रकारची। या ठिकाणी बघा कंपनीचं नाव दिलेलं आहे। एकूण पदसंख्या या ठिकाणी बघा 260 प्लस दिलेली आहे त्यांनी, म्हणजे 260च्या वरतीच आहे। कंपनीचं नाव आहे, पदाचं नाव, एकूण रिक्त पदे या ठिकाणी दिलेली, त्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही पण राहतील। शैक्षणिक पात्रता या ठिकाणी असेल, वयोमर्यादा आणि वेतन किती राहणार आहे। पहिलं जे पद आहे या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, SK सेफ्टी विंग्स P लिमिटेड KL ग्रुप अमेझॉन हैदराबाद। तर ही जी जागा आहे ते कंपनीचं नाव आहे, लक्षात घ्या। पदाचं नाव पॅकिंग करणं, पिकिंग, स्कॅनिंग आणि सॉर्टिंग साठी आहे। ठीक आहे, सॉर्टिंग मध्ये एकूण रिक्त पदे महिला आणि पुरुष मिळून 30 आहेत। या ठिकाणी शैक्षणिक पात्रता 10वी आणि 12वी झाले असेल किंवा पदवी जरी असेल, डिग्री तरी चालेल। 18 ते 35 वयोगट पाहिजे। वेतन 19,600 ते 20,500 ESIC प्लस PF, म्हणजे तुमचं जे बेसिक राहील ते या ठिकाणी दिलं जाईल। सेकंड पद आहे या ठिकाणी आर्म्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये, ड्युरेबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, क्लॅड मेटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इलिजंट कोटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, MIDC वाळूज छत्रपती संभाजीनगर। आता ही जागा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये। लक्षात घ्या, हे जे जागा आहेत हे या ठिकाणीच्याच आहेत। तुम्हाला या ठिकाणाहून जे आहे अप्लाय करू शकतात। या ठिकाणी अप्रेंटाइज ट्रेनीची ही पद आहे। 100 जागा आहेत, दोन्ही महिला पुरुषांना। क्रायटेरिया काय? 12वी, ITI, डिप्लोमा, BE, BTech आणि कोणतीही पदवी या ठिकाणी लागू शकते। या ठिकाणी वयोमर्यादा 18 ते 28 राहणार आहे। 15,000 ते 18,000 रुपये तुम्हाला पगार राहील। या ठिकाणी खाली बघूया, व्हेरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड छत्रपती संभाजीनगर, अप्रेंटाइज ट्रेनी 40 जागा आहेत। ITI, डिप्लोमा, BE, BTech लागतंय। 18 ते 28 आणि 17 ते 18,000 पगार राहणार। त्यानंतर 4 नंबरला बघा, नम्र फायनान्स लिमिटेड नाशिक, क्षेत्र अधिकारी, वसुली अधिकारी आणि शाखा लेखापाल याच्या जागा आहेत। 20 जागा आहेत। 12वी, पदवी, पदवीधर या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तुमची 12वी झाली असेल कमीत कमी तरी तुम्ही याला अप्लाय करू शकतात। 18 ते 30, 12,000 ते 15,000 रुपये पगार राहणार। 5 नंबरला बघा, सुप्रीम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड जळगाव, अप्रेंटिस ट्रेनी आहे। 30 या ठिकाणी जागा आहेत। 12वी, ITI, डिप्लोमा, BE, BTech कोणतीही पदवी या ठिकाणी चालते। 18 ते 28 वयोगटामध्ये अप्लाय करू शकतात। 15 ते 18,000 पगार राहणार आहे। 6 नंबरचं बघा पद आहे या ठिकाणी स्वतंत्र मायक्रो फायनान्स वाशिम मध्ये, क्षेत्र अधिकारी आहे। 10 जागा आहेत। 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवी, 2 व्हीलर, गाडी व लायसन्स आवश्यक आहे। ठीक आहे, तर तुम्हाला या जागेसाठी 2 व्हीलर या ठिकाणी गाडी असणं आणि त्याचा लायसन्स असणं आवश्यक आहे। 10वी पासून तुम्ही अप्लाय करू शकता। 18 ते 29 वय, 14,000 रुपये अधिक प्रोत्साहन भत्ता, पेट्रोल भत्ता भेटेल, वार्षिक बोनस आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा या पदामध्ये केलेली आहे। त्यानंतर बघा 7 नंबरला आहे
मुथूट मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली, संगम मॅनेजर फील्ड ऑफिसरचं पद आहे, 10 जण, 12वी पदवी पदवीधर या ठिकाणी आहे, 18 ते 30 आणि 13,000 प्लस अधिक प्रोत्साहन भत्ता आणि पेट्रोल तुम्हाला भेटणार आहे. 8 नंबरला बघा चैतन्य इंडिया फिन क्रेडिट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली, कळमनुरी आणि सेनगाव यांच्या विद्यमाने कलेक्शन ऑफिसर पद आहे, 10 जागा, 12वी आणि पदवी पदवीधर या ठिकाणी अप्लाय करू शकतात. 18 ते 30 या ठिकाणी वयोमर्यादा आहे, 12,500 तुम्हाला पगार राहणार आहे. त्यानंतर बघा 9 नंबरचं पद आहे ग्लोबल पब्लिक स्कूल पिंपळखुटा हिंगोली या ठिकाणी बघा संगणक शिक्षक या ठिकाणी लिपिक सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी रिसेप्शनिस्ट याचं पद आहे, 10 जागा आहेत. या ठिकाणी 10वी 12वी डीएड बीएड पदवी पदवीधर आणि MSCIT आवश्यक आहे. 18 ते 35 5,000 ते 10,000 तुम्हाला पगार राहणार आहे. 10 नंबर बघा चंदा इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड IDC वाळू छत्रपती संभाजीनगर ही जागा संभाजीनगरची आहे. अप्रेंटिस ट्रेनी 20 जागा आहेत. याच्यामध्ये ITI कशामध्ये पाहिजे, इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन मध्ये, डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पाहिजे आणि BE इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. 18 ते 35 14,000 ते 15,000 पगार राहणार. 11 नंबर बघा भारतीय जीवन विमा निगम हिंगोली विमा सल्लागार म्हणून 10,000 पद आहेत या ठिकाणी. 10वी 12वी पदवी पदवीधर 18 ते 35 या ठिकाणी वयोगटामध्ये आणि नियमाप्रमाणे तुम्हाला वेतन राहील. त्यानंतर बघा 12वा आहे SBI लाईफ इन्शुरन्स हिंगोली लाईफ मित्राकडून आहे, 10 पद आहेत, 10वी 12वी आणि पदवीधर 18 ते 35 नियमाप्रमाणे. 13 मराठवाडा ऑटो कॅब प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर अप्रेंटाइज ट्रेनी 30 जागा. ITI आहे फिटर टर्नर मशिनिस्ट वेल्डर डिप्लोमा मेकॅनिकल BE मेकॅनिकल या ठिकाणी लागत आहे. 18 ते 30 वर्ष 15 ते 18,000 पेमेंट राहणार. आणि शेवटचं पद आहे LAPL ऑटोमेटिव्ह लिमिटेड छत्रपती संभाजीनगर अप्रेंटाइज ट्रेनी आहे, 30 जागा आहेत, 10वी 12वी पदवी पदवीधर लागते. 18 ते 30 वर्षपर्यंत तुम्ही भरू शकतात, 17,000 रुपये तुम्हाला पेमेंट राहणार आहे. तर ही झाली या ठिकाणी पूर्ण पदांची माहिती. व्यवस्थितरित्या तुम्ही चेक करून घ्या. उद्योग व्यवसायांसाठी शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती खालील प्रमाणे कार्यालयाचं नाव आणि महामंडळाचं या ठिकाणी नाव दिलेले आहेत. जे आपण वरती जागा बघितल्यात त्यांचं या ठिकाणी महामंडळाचे नाव दिलेले आहेत, तुम्ही चेक करून घ्यायचे. खाली लिहिलंय नोकरी इच्छुक उमेदवारांनी स्वयंखर्चाने शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे 2 फोटोसह तोष्णीवाल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सेनगाव येथे दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी 10 वाजता वेळेत उपस्थित राहावे. ठीक आहे, 21 ऑगस्टला आहे यांनी सांगितलंय. ऑनलाईन सहभाग पार्टिसिपेशन तुम्हाला नोंदवण्याची पद्धत काय आहे, या ठिकाणी QR कोड दिलेला आहे. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी हा QR कोड तुम्ही व्हिडिओ मधून सुद्धा स्कॅन करू शकतात किंवा ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे त्याची लिंक मी तुम्हाला देऊन टाकल डिस्क्रिप्शन मध्ये, त्याच्यावरून तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून स्कॅन करा आणि तुम्ही तुमची ऑनलाईन नोंदणी करू शकतात. काय करायचंय, www.rozgar.mahaswayam.in या संकेतस्थळावरती जायचंय. आपल्या सेवा योजन कार्डवरील रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड प्राप्त झाल्यानंतर लॉग इन करायचंय. डिस्ट्रिक्ट हिंगोली जिल्हा निवडून फिल्टर बटन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तर याच्यामध्ये कोणत्याही या ठिकाणी जिल्ह्यातील विद्यार्थी जो आहे तो फॉर्म भरू शकतो, लक्षात घ्या. त्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर हिंगोली 4 ऑफलाईन दिनांक 21/8/2025 हा मेळावा निदर्शनास येईल ऑफलाईन. ठीक आहे, नाव व्यवस्थित बघा. त्यासमोर असलेल्या ऍक्शन बटनवर तुम्हाला क्लिक करायचंय. व्ह्यू आणि अप्लाय बटन दिसेल, त्यापैकी अप्लाय बटन क्लिक केल्यावर टर्म्स अँड कंडिशन पेज येईल. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक एम्प्लॉयर व त्यांच्याकडील पदांबाबत माहिती दिसेल. त्यावर आपल्या उजव्या बाजूला अप्लाय बटनावरती क्लिक केल्यास आपल्या पात्रतेनुसार स्वीकार होईल. शेवटी सक्सेसफुल अप्लाइड जॉब फॉर जॉब असा मेसेज येईल. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पार्टिसिपेशन नोंदवून स्वतः कागदपत्रासह मेळाव्यास उपस्थित राहायचे. तर मित्रांनो, संपूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघितली असेल. हिंगोली जिल्ह्यातील या ठिकाणी आहे, रोजगार मेळावा आहे. कोणत्याही जिल्ह्यातील विद्यार्थी याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. जागा तुम्हाला कुठं कुठं आहेत, कोणत्या जिल्ह्यामधल्या आहेत ते सांगितलेलं आहे. कोणती महामंडळ याच्याला जॉईन झालेली आहेत, तुम्हाला ऑनलाईन अप्लाय कसं करायचं हे सुद्धा सांगितलंय. याच्या इतर अपडेट्ससाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.